पेण तालुक्यातील खरोशी येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गणपती बाप्पाची धामधूम जोरातच पाहायला मिळाली। अगदी लहानांपासून ते थोरांपर्यंत सगळेजण या बाप्पाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत असतात। 1.5 दिवस, 5 दिवस आणि अनंत चतुर्दशीपर्यंत गणपतीचे विसर्जन करताना अक्षरशः सगळ्या मायबापांच्या डोळ्यात अश्रू तरळतात। या विसर्जनाच्या वेळी एक खास गंमत म्हणजे गावातील नामदेव कृष्णा पाटील या भक्ताने डोक्यावर गणपती घेऊन नाच करत गावातील वेशीपासून ते बाळगंगा नदीच्या काठापर्यंत अगदी हसत खेळत टाळ्या वाजवत नाचत टाळ मृदुंगाच्या तालावर बेंजो पथकाच्या तालावर नृत्य करत करत गणपती बाप्पाला विसर्जनाला नेताना हे चित्र पाहायला मिळत असते। खास म्हणजे हा भाविक दरवर्षी डोक्यावर गणपती बाप्पा घेतो, मात्र टाळ मृदुंगांचा आवाज आला की अंग भरून येते आणि मनोभावे हा भाविक डोक्यावर गणपती बाप्पाला घेऊन नाचत नाचत 500 ते 600 मीटरपर्यंतचा प्रवास करत असतो। अक्षरशः सर्व गावकरी बंधूंच्या डोळ्यांचे पारणे फिटलेले पाहावयास मिळते। खरं म्हणजे हा एक दैवी चमत्कारच आहे, कारण नामदेव पाटील हा दरवर्षी डोक्यावर गणपती बाप्पाला घेऊन विसर्जन करण्यासाठी जात असतो। मात्र यावेळी कितीही अडथळे आले, कितीही त्रास झाला तरी गणपती बाप्पाला डोक्यावरून खाली उतरवत नाही। जोपर्यंत गणपती बाप्पाचे पाण्यात विसर्जन होत नाही तोपर्यंत तो बाप्पाला घेऊन नाचत नाचत नदीपर्यंत जातो। महामुंबईसह मिलिंद खारपाटील, खरोशी, पेण।